नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम यामध्ये विषय गणित इयत्ता 8वी यातील क्षेत्र जे आहे भूमिती, घटक, कोन व कोनांच्या जोड्या यामध्ये कोन व त्यांचे आंतरभाग व बाह्यभाग याविषयीचा अभ्यास करणार आहोत आणि त्यावर आधारित जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संबोध कोपरा यामध्ये खालील चित्रांचे निरीक्षण करा व त्या सर्व चित्रांमध्ये निळ्या रेषांनी दाखविलेली आकृती ही कशी आहे. तर पहा इथे तुम्हाला चित्रामध्ये निळ्या रेषांनी इथं आकृती दाखवलेली आहे. तर ही आकृती कशाची आहे. तर इथे जर आपण बघितलं तर पहिलं जे चित्र आहे ते टरबूजाची एक फोड तुम्हाला इथे दाखवली आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये इथे एक आकृती तयार झाली तुम्हाला दिसून येते. तर ही आकृती कशाची आहे. तर कोनाची आहे ना. तर एक कोन कोपरा इथे तयार झालेला आहे. तर ही आकृती ही कोनाची आहे. त्याचबरोबर दुसरं जे चित्र आहे घड्याळाचं, तर त्या घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये जी आकृती तयार झालेली आहे ती कोनाची आहे. त्याच पद्धतीने तिसरं चित्र जे आहे बगळा, तर त्या बगळ्याच्या पायांमध्ये जो कोन तयार झालेला आहे तो देखील इथे कोन आहे. त्याचबरोबर ती जी चोंच आहे तर त्या चोंचीमध्ये देखील कोन तुम्हाला तयार झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर जे चौथं चित्र आहे या चौथ्या चित्रामध्ये देखील तुम्हाला त्या मगरीच्या तोंडामध्ये म्हणजे वरचा आणि खालचा जो जबडा आहे त्या दोन्ही जबड्यांच्यामध्ये इथे जी आकृती तुम्हाला तयार झाल्याची दिसून येते ती म्हणजे कोन आहे. तर आकृतीला किती भुजा आहेत. तर इथं ही जी आकृती आहे या आकृतीला आपला किती भुजा दिसून येतात. भुजा म्हणजेच बाजू. तर किती बाजू दिसून येतात तुम्हाला. तर 2 बाजू या ठिकाणी दिसून येतात. आणि किती शिरोबिंदू आहेत. तर इथे शिरोबिंदू एकच आहे. शिरोबिंदू जो आहे तो एकच शिरोबिंदू आपल्या इथं दिसून येतो. तर मग इथे कोन म्हणजे काय. तर पहा, सामायिक बिंदू असणाऱ्या 2 किरणांनी जी आकृती तयार होते त्यास आपण कोन असे म्हणतो. तर सामायिक बिंदू असणारे 2 किरणांनी जी आकृती तयार होते तिला आपण कोन असे म्हणतो. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये जर त्याची व्याख्या जर सांगायची झाली कोनाची, तर एकच आरंभबिंदू असणाऱ्या परंतु एका सरळ रेषेत नसलेल्या 2 किरणांच्या संयोग संचाला कोन असे म्हणतात. म्हणजे इथं दोन्ही किरणांचा जो आरंभबिंदू आहे तो एकच असतो. हा एक किरण आपण या ठिकाणी घेतला, त्याला नाव देऊ आपण VA. आणि दुसरा एक किरण काढला की ज्याचा आरंभबिंदू B हाच आहे. असा एक आपण जर दुसरा किरण जर काढला तर ही जी आकृती ती तयार होती त्या दोन्हींचा आरंभबिंदू एकच आहे. तर ही जी आकृती ती तयार झाली तिला आपण नाव देऊ समजा C. तर CBA किंवा ABC. तर ही जी आकृती ती तयार झाली या आकृतीलाच आपण कोन असे म्हणतो. तर कोनाला 2 भुजा असतात किंवा त्यालाच आपण बाजू असे म्हणतो. तर ते जे 2 किरण आहेत, ज्या 2 किरणांनी तो कोन तयार झाला त्या किरणांना त्या कोनाच्या भुजा म्हणतात. तर मग इथं कोनाला किती भुजा आहेत. तर 2 भुजा आहेत. आणि म्हणून इथे वर चित्रामध्ये निळ्या रेषांनी दाखवलेली जी आकृती आहे ती कोनाची आहे. तर पहा इथे तुम्हाला शेजारी एक आकृती दाखवलेली आहे. तर ही जी आकृती आहे या आकृतीचा आपला नीटपणे अभ्यास करायचा आहे. तर पहा, ही आकृती जी आहे ती कोनाची आहे कारण इथे 2 किरण जे आहेत त्यांचा सामायिक बिंदू एकच आहे. म्हणजे सामायिक बिंदू असणाऱ्या 2 किरणांनी जी आकृती तयार होती तिला आपण कोन असे म्हणतो. तर ही कोन PQR ही कोनाची आकृती आहे. आता शेजारील कोनाचे नाव लिहा. तर आपलं या कोनाचं नाव लिहायचं आहे. तर ते कोनाचं नाव कसं लिहायचं ते आता आपण पाहूया. तर या कोनाचं नाव आपल्याला लिहायचं आहे. तर शेजारील कोनाचे नाव लिहा. तर कोनाचं नाव लिहिण्यासाठी तुम्हाला त्या कोनाच्या भुजांवर जे बिंदू असतील त्यापैकी कोणताही एक बिंदू घेऊन तुम्हाला तिथून सुरुवात करून तुम्हाला त्या कोनाचं नाव लिहायचं आहे.
आणि जो शिरोबिंदू आहे, शिरोबिंदू म्हणजे ज्या बिंदूपाशी कोन तयार झाला, तिथं या क्यू बिंदूपाशी कोन तयार झालेला आहे आणि म्हणून त्या बिंदूला आपण कोनाचा शिरोबिंदू असे म्हणतो. मग तो जो शिरोबिंदू आहे तो मध्यभागी येईल, या पद्धतीने आपल्याला त्या कोनाचं नाव लिहायचं आहे. मग त्याची सुरुवात करताना पहा, पी क्यू आर म्हणजे या पद्धतीने आपलं इकडे फिरत यायचे, पी क्यू आर किंवा आर क्यू पी या पद्धतीने आपल्याला त्या कोनाचं नाव सांगायचं आहे. तर हे कोनाचं 3 अक्षरी नाव आहे. तर 3 अक्षरी नाव लिहिताना ती जी आकृती आहे ती कशाची आहे, तर कोनाची. आणि म्हणून कोन याच्यासाठी आपलं एक चिन्ह वापरायचं आहे. म्हणजे कोन कसं जरी असेल तरी आपलं हे चिन्ह वापरायचं आहे. तर मग याला वाचताना आपण कोन असं वाचायचं आहे. आणि म्हणून या कोनाचं नाव कोन पी क्यू आर किंवा कोन आर क्यू पी. तर इथं पी क्यू आर किंवा आर क्यू पी. तर या पद्धतीने म्हणजे दोन्ही कोन एकच आहेत. पी क्यू आर सांगितलं तेही बरोबर असेल किंवा आर क्यू पी जर सांगितलं नाव तर तेही बरोबर आहे. तर हे 3 अक्षरी नाव आहे. आणि 1 अक्षरी नावाचा जर आपण विचार केला तर फक्त कोनाचा जो शिरोबिंदू आहे तो कोनाचा शिरोबिंदू वापरून आपलं त्या कोनाला नाव देता येतं. म्हणजे कोन क्यू. म्हणजे या कोनाचं 1 अक्षरी नाव जर आपण बघितलं तर ते येईल कोन क्यू. तर कोनाचं नाव कसं लिहायचं त्याचा तुम्ही त्या ठिकाणी सराव करा. तर कोणत्या एका भुजेवरचा बिंदू घेऊन नंतर शिरोबिंदू घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या भुजेवरील बिंदू घ्या आणि त्या कोनाचं नाव तुम्हाला सांगता येईल. आता पुढे पहा, आणि मग कोनाचं नाव जे असेल तर ते कोनाचं नाव इथं आपण लिहिलेलं आहे 3 अक्षरी आणि 1 अक्षरी. तर 1 अक्षरी लिहिताना ज्या बिंदूपाशी कोन तयार झाला म्हणजे कोनाचा जो शिरोबिंदू असेल त्या बिंदूचं नाव वापरून आपलं त्या कोनाला नाव देता येतं. पुढे कोनाच्या भुजांची नावे लिहा. आता कोनांच्या भुजांची नावे लिहा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर तो कोन ज्या 2 किरणांनी तयार झालेला आहे त्या किरणांची नावे आपल्या इथे लिहायची आहेत. तर मग तुम्हाला जर प्रश्न विचारला कोनांच्या भुजांची नावे लिहा तर मग तुम्हाला ती नावे लिहिता आली पाहिजेत. मग भुजांची नावे लिहायची आहेत म्हणजेच तो कोन ज्या 2 किरणांनी तयार झालेला आहे त्या किरणांची नावे आपल्याला लिहायची आहेत. मग इथे हा जो प्रश्न आहे तर याचं उत्तर काय येईल, तर भुजा जे आहेत तर ते किरण आहेत आणि म्हणून किरण त्यांची नावे पहा, किरण क्यू पी व किरण क्यू आर. तर किरणाचं नाव कसं लिहायचं ते आपण याच्या अगोदर अभ्यासलेलं आहे. तर त्या किरणाचा जो आरंभबिंदू असेल तो सुरुवातीला घेऊन बाणाकडील बिंदू नंतर आपण लिहितो, त्याहून आपण त्या किरणाचं नाव सांगतो. आणि म्हणून ते कोनांच्या भुजांची नावे लिहा म्हणजेच तो कोन ज्या किरणांनी तयार झालेला आहे त्या किरणांची नावे आपल्या इथं लिहायची आहेत. तर मग त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय येईल, तर किरण क्यू पी व किरण क्यू आर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला त्यांची नावे लिहायची आहेत. पुढे तिसरा प्रश्न पहा, कोनाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा. तर आता इथे आपलं कोनाच्या शिरोबिंदूचं नाव लिहायचं आहे म्हणजे ज्या बिंदूपाशी कोन तयार झालेला आहे. मग कोणत्या बिंदूपाशी कोन तयार झालेला आहे, तर क्यू बिंदूपाशी कोन तयार झालेला आहे आणि म्हणून क्यू हा त्या कोनाचा शिरोबिंदू आहे. आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर बिंदू क्यू. शिरोबिंदू कोणता येईल, तर बिंदू क्यू. त्याचं उत्तर काय लिहिता येईल आपलं, बिंदू क्यू किंवा शिरोबिंदू क्यू. तर ते इथं तुम्हाला लिहिता येईल शिरोबिंदू क्यू. इथं शिरोबिंदू असं लिहू आपण, शिरोबिंदू क्यू. ठीक आहे. तर शिरोबिंदूचं नाव लिहिताना इथे शिरोबिंदू आहे क्यू. तर ज्या बिंदूपाशी कोन तयार झाला त्या बिंदूला आपण शिरोबिंदू म्हणतो. पुढे भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा. तर इथं या कोनाच्या भुजांवर आपल्याला कोणते बिंदू दिसून येतात, तर पी क्यू आणि आर हे बिंदू आपल्या या कोनाच्या भुजांवर दिसून येतात. तर हे जे असतील कोनाचं नाव कसं लिहायचं, कोनाच्या भुजांची नावे, कोनाच्या शिरोबिंदूंची नावे आणि भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. ठीक आहे. तर सोपंच आहे. इतरही तुम्ही ज्या आकृती असतील त्या आकृत्यावरून कोनाचे नाव, भुजांची नावे, शिरोबिंदूची नावे लिहिण्याचा सराव करा. चला आता पुढे आपण
कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग याविषयीचा अभ्यास करूया. तर कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग. तर पहा, इथे तुम्हाला एक चित्र दाखवलं आहे. मगरीचं जे तोंड आहे त्या तोंडाचं चित्र तुम्हाला इथे दाखवलं आहे. तर मगरीच्या तोंडाचा भागात कोन तयार झालेला आहे. मगरीच्या तोंडाच्या भागामध्ये आपला कोन तयार झाल्याचा दिसून येतो. म्हणजे वरचा आणि खालचा जो जबडा आहे त्या दोन्ही जबड्यांच्या मध्ये इथे आपला कोन तयार झाल्याचा दिसून येतो. तर तो कोन इथं आपला निळ्या रेषेने दाखवलेला आहे. तर इथे हा जो कोन तयार झालेला आहे व तो आपण निळ्या रेषांच्या सहाय्याने दाखवलेला आहे. मग तुम्हाला सांगता येईल का मगरीच्या तोंडाच्या आतील भागात काय काय दिसतात ते? तर मगरीच्या तोंडाच्या आतील भागामध्ये आपल्याला काय काय दिसते? तर मगरीचे दात आणि जीभ है ना. मगरीचे दात आणि जीभ आपलं त्या मगरीच्या तोंडामध्ये दिसून येतं. असेच आपण कोनाच्या आतील भागाला अंतर्भाग व बाहेरील भागाला बाह्यभाग म्हणतो. तर त्या कोनाच्या हा जो आतील भाग आहे तर हा कोनाचा अंतर्भाग आहे. मगरीचं जे तोंड असेल त्या दोन्ही जबड्यांच्या मधला जो भाग असेल तो म्हणजे त्या कोनाचा अंतर्भाग. आणि या कोनाच्या ज्या भुजा आहेत त्या भुजांच्या बाहेरील हा जो भाग असेल पूर्ण, तर या भागाला आपण काय म्हणतो? कोनाचा बाह्य भाग. तर कोनाच्या अंतर्भाग व बाह्यभाग वगळल्यास उरलेला भाग हा कोनाच्या भुजांवरील भाग असतो. मग हा अंतर्भाग आणि बाह्यभाग जर वगळला तर जो उरलेला जो भाग आहे तो कोनाच्या भुजांवरील भाग असतो. म्हणजे ते जर आपण या ठिकाणी नीटपणे जर बघितलं, इथे एक आपण कोनाची आकृती काढून घेऊया. हा जो कोन आहे तर हा जो पूर्ण भाग असेल या दोन्ही भुजांच्या मधील हा त्या कोनाचा अंतर्भाग होईल. हा पूर्ण कोनाचा अंतर्भाग. दोन्ही भुजांच्या बाहेरील हा जो भाग असेल तर या दोन्ही भुजांच्या बाहेरील हा जो भाग आहे याला आपण कोनाचा बाह्यभाग असे म्हणतो. आणि मग अंतर्भाग आणि बाह्यभाग सोडून हा जो भाग राहिला म्हणजे कोनांच्या भुजा, तर तो जो भाग आहे तो कोनांच्या भुजांवरील तो भाग आहे. आता आपण कोनाच्या अंतर्भागातील, बाह्यभागातील आणि कोनांच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहिणे याविषयीचा अभ्यास करूया. तर हे तुम्हाला कोनाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग नीटपणे लक्षात घ्यायचा आहे. चला आता आपण कोनाच्या अंतर्भागातील, कोनाच्या बाह्यभागातील आणि कोनांच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहा याचा सराव करूया. पहा पुढे शेजारील आकृतीमध्ये प्रतलातील कोनांच्या भुजांवरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू जे आहे तिथे तुम्हाला जी आकृती दाखवली आहे तर इथे एक कोनाची आकृती दाखवली आहे. कोन XYZ. तर कोन XYZच्या अंतर्भागातील आणि बाह्यभागातील बिंदू तुम्हाला इथे दाखवले आहेत. इथे आपला या कोनाच्या भुजांवर काही बिंदू दिसून येतात. तर कोनाच्या भुजांवर असलेले बिंदू कोणते आहेत? तर बिंदू X, बिंदू X आहे, बिंदू Y आणि बिंदू Z हे कोनाच्या भुजांवरील बिंदू आहेत. आता हे बिंदू सोडून उरलेले जे बिंदू आहेत तर त्यातील काही बिंदू हे कोनाच्या अंतर्भागामध्ये आपल्याला दिसून येतात तर काही बिंदू हे कोनाच्या बाह्यभागामध्ये दिसून येतात. मग यामध्ये कोनाच्या अंतर्भागातील बिंदू कोणते आहेत? म्हणजे दोन्ही भुजांच्या मध्ये जे बिंदू आपल्याला दिसतात ते म्हणजे कोनाच्या अंतर्भागातील बिंदू. मग असे कोणते बिंदू आहेत तुम्हाला दिसतात? तर बिंदू P, बिंदू L आणि बिंदू R. तर यासारख्या बिंदूंचा जो समूह आहे तो म्हणजे कोन XYZच्या अंतर्भागातील बिंदू होय. मग तुम्हाला अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहा असा प्रश्न जर विचारला तर त्या दोन्ही भुजांच्या मध्ये जे बिंदू तुम्हाला दिसतात त्या बिंदूंची नावे तुम्हाला लिहायची आहेत. त्याचबरोबर पाहता प्रतलातील जे बिंदू कोनांच्या भुजांवर नाहीत व कोनाच्या अंतर्भागात नाहीत असे बिंदू म्हणजे कोणते बिंदू दिसून येतात तुम्हाला इथे? तर बिंदू M बिंदू आहे, C बिंदू आहे, F बिंदू आहे. तर इथं बिंदू M, बिंदू F व बिंदू C. तर यासारख्या बिंदूंचा जो समूह आहे, समूह म्हणजे कोन XYZ चा बाह्यभाग होय. तर बाह्यभागातील बिंदूंची नावे, अंतर्भागातील बिंदूंची नावे आणि कोनांच्या भुजांवरील म्हणजे त्या कोनाच्या भुजांवर असलेले बिंदू तर त्यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. तर पहा इथे सराव कोपरा जो आहे या सराव कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक आकृती दिली आहे कोनाची आणि त्या आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. तर प्रश्न पहा, आकृतीचे निरीक्षण करा व कोन
ABCचे अंतर्भाग, बाह्यभाग व कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहा. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. हा जो तक्ता आहे या तक्त्यामध्ये तुम्हाला त्या अंतर्भागातील बिंदूंची नावे, बाह्य भागातील बिंदूंची नावे आणि कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहायची आहेत. तर हा प्रश्न तुम्ही सोडवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.